तुम्हाला चुकीची वस्तू आढळली नाही. घरात संग्रहच करू नका दादा, चुकीच्या गोष्टींचा संग्रह करू नका, का जेणेकरून येणारी पिढी नाशाकडे त्यांचा प्रवास होईल. असा संग्रह, चुकीच्या गोष्टी संग्रहच करायचा. एकच करा, कुठेही तुम्हाला घरामध्ये आनंद मिळाला पाहिजे. घराच्या पुढे तुळशी वृंदावन असं, तुळशी वृंदावन का असं देव पाहिजे ना दादा. देव येण्याकरता तुळशी वृंदावन अतिशय गरजेचं आहे. तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी बैसता कीर्तनी देव जोडे. तुळशी वृंदावनाजवळ देवाच्या प्राप्तिका तुळशी वृंदावनाजवळ भजन करावं देवाच्या प्राप्तिकरता. दुसरी गोष्ट, देवाच्या प्राप्तिकरता एक तुळशी वृंदावनाजवळ भजन करावं, साधना करावी, माळा जपावी, नामचिंतन करावं. नाही तर गाईच्या गोठ्यामध्ये जा. तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी बैसता कीर्तनी देव जोडे. देव प्राप्त होतो तुळशी वृंदावन. आणि दादा हनुमंतरायाला उघड केव्हा पटली दादा. राम राम ती सुमिरन किना हृदय हरसे कप्पे सज्जन चिन्ह. हनुमंतराय पहाटच्या वेळेला बंधू विभीषणाच्या घराजवळ गेल्याकडे आतून घरात बाहेर आवाज आला, राम 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 ती सुमिरन किना. दादा हनुमंत आनंद झाला, अरे कोणीतरी सज्जनाचं घर आहे. तर तुमचा परिचय, तुमच्या घराची शोभा, तुमचं घर, तुमचा परिचय करून दे. या घरामध्ये काय चालतं, येणारी लेकरं सगळं पाहता बघ दादा. तुमचं दैनंदिन जीवन काय, तुमचं दिनचर्या काय आहे, तुमचं कुठल्या प्रकारचे, तुम्हाला तुमच्या रुची काय, तुमची आवड कशावर आहे, प्रेम कशावर करतात, हे सगळं येणारी पिढी पाहते. येणाऱ्या पिढी करता तरी सुद्धा पाठीमागे येणाऱ्या पिढी करता सुद्धा आपण आपलं वर्तमान आपलं सुधारलं पाहिजे. पाठीमध्ये कसं जनाने क्विट केलं होतं, काय केलं होतं, तो म्हणाला या संघाचे सरसंचालक मोहन भागवतजी त्यांनी सांगितलं होतं, समाजामध्ये जी समज आहे कोणती, छोटा परिवार सुखी परिवार, कमी संतान कमी लेकरं हे सुखी होण्याचं कारण. पण त्यांनी सांगितलं हे सुखी होण्याचं असेल दादा, सुखी होईल तो परिवार, पण एखाद्या वेळेला हात छंद जर घेतला तर तो समाज नष्ट होऊ शकतो, अशी त्यांची धारणा, असं त्यांचं मत आहे. समाज नष्ट होऊ शकतो, तो धर्म नष्ट होऊ शकतो. का की बार बार कमी, एक मुलगा एक मुलगी, असं त्यांची समज होती. पण आमच्या तुकाराम महाराजांनी आणखी एक परिशीलन केला, अभ्यास केला. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भवन देता, त्याचा पुढे भवन देता, त्याचा पुढे भवन देता. जय कुळे नाही एकही वैष्णव, जय कुळे नाही एकही वैष्णव, जय कुळी नाही एकही वैष्णव, जय कुळे नाही एकही वैष्णव. त्याचा पुढे धाबा भवना, त्याचा पुढे भवन, त्याचा पुढे धाबा भवना. ज्या कुळामध्ये त्यांनी जसं त्यांनी सांगितलं तो समाज नष्ट होऊ शकतो, माझ्या तुकोबाराने सांगितलं ज्या कुळामध्ये एकही हरीचा दास नाही ते कुळ नष्ट होऊ शकते. जये कुळे नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. केवढा का ताफा राहिला, बरं आपले तापे तरी केवढे केला, 2 पोरं 2 ढोरं झाला ताफा. आपल्या ताफ्याला काय असा 2 पोरांचा 2 ढोराचा ताफा, त्या गमिनीत जगायचं नाही. वर्तमानामध्ये ही वर्तमानाचं ऐश्वर्य, भविष्याची चिंता आहे का काही. बरं खरं सांग, याच्या अगोदर या जागेचा मालक वेगळा होता, त्याच्या अगोदर वेगळा होता, याच्या नंतरही वेगळा राहू शकतो. भविष्यात काय होईल काय सांगते. फक्त एकच आहे, वर्तमानामध्ये माझ्या मालकाने ज्या परिस्थितीने ठेवलं त्या सतत नित्य आठव त्याचा राहिला पाहिजे, नित्य आठव राहिला. नित्य आठव राहण्याकरता त्यांनी जे जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. विठ्ठल माझे तुकोबा आहे म्हणतात, बाबा असं घर बांधा, बसवावे घर, देवी बरी निरंतर देवाचा आठव झाला पाहिजे. तर
त्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे, त्याची अनुभूती आली पाहिजे. आणि सर्व कार्य करताना जसं नाथबाबा म्हणताना हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, ध्येय त्यागांती, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. देवच कुठे कोणत्या कोपऱ्यात घरामध्ये कुठेही गेले जाण देवाचा आठवण राहिला पाहिजे. बस हेच खरं बाकी आहे. देवाचा आठवण राहिला. किती दुःख जीवनामध्ये आलं ना, दुःख पचवीत राहतात. दुःख आणि सुख खरं सांगू, या बैलगाड्या आहे ना, बैलगाड्याचं एक पाठ गेलं का पुन्हा दुसरं पाठ येतं, तसं सुख गेलं का लगेच दुःख येतं. हे पाठी जशी येत, खालचं पाठ गेलं का ते पुन्हा वर येते, वरचं पाठ. तुम्हाला बैलगाड्या कळतं ना, खालचं पाठ पुन्हा वर येतं, वरचं पुन्हा खाली जातं. तसं सुख दुःखाचं आहे. सुख दुःखाचं, सुख दुःख सारखं सारखं झाला. म्हणून दुःखाचे दिवस पार पाडित राहायचे, सुखाचे दिवस देवाचा आठव करीत राहायचे. दुःखाने आठवत करीत ते ठेवलं. माझे ही संत मंडळी एवढे निश्चिंत का राहायचे. ते म्हणायचे घरी जर कोणी आलं, मासाहेबची जमातीला सांगायचे तुकाराम महाराज, कोण येतो घरा मुच्या काशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. हे सगळं ब्रह्मांड आमचा देवा करता सोयीर झालेलं आहे. देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. यांना काय कामाला म्हणून आपल्या घरी येतात. आम्हाला देवा करते सगळं ब्रह्मांड आमचं सोयीर झालेलं. कोण येतो घरा आमच्या आकाशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही. यांना काही काम नाही म्हणून आपल्या घरी येतात का, आपला टाइमपास करायला येतात का? नाही. आमच्या देवा करते ब्रह्मांड सोयीर. आणि निश्चिंत किती राहतात, निवांत. बरीच माणसं फक्त टेन्शन फ्री व्हायला पाहतात, चिंतामुक्त व्हायला. काही टेन्शन झालं बाबा, टेन्शन. अरे चिंतामुक्त होण्याचा एवढाच एक उपाय आहे, देवाच्या आश्रित राहा, कोणातरी सज्जनाच्या आश्रित राहा. बस एवढं दुसरा उपाय. अखंड भजन करीत राहा. सुख असेल दुःख असेल, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा, नानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो, धन्य जागी तोची कारी रंगे नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्वरे वाचे. अखंड माझ्या प्रभूच्या चिंतनात राहा. संगासनी शयनी घडे भोजन गमनी, घरामध्ये कोणत्या कोपऱ्यात गेले देवाचा आठवण झाला पाहिजे. चुकीच्या वस्तू घरात संग्रही ठेवायचंच नाही, संग्रह. कारण त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला आपण काही देऊ शकत नाही. धनाच्या संग्रहाने येणारी पिढी सुखी होणार नाही. त्यांना गरज आहे जन्मभराचं अध्यात्माचं टॉनिक. त्यांना ते रसायन काय एकदा पचलं दादा बालपणामध्येच, त्या रसायनाची मस्ती त्यांना जन्मभराचं नाही, एक जन्म नाही, जन्म जन्मांतरच रसायन आहे. रसायनाची मस्ती काय एकदा आली जात, एक जन्म नाही, जन्म जन्मांतर सुद्धा होऊ शकतो. विठ्ठला विठ्ठला